काश्मीरमधील पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा एनआयए कडून वेगाने तपास सुरू आहे। या तपासाचा प्राथमिक चौकशी अहवाल एनआयएने तयार केलाय। तपासामध्ये दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा, आयएसआय आणि पाक लष्कराच्या सहभागाचे पुरावे एनआयएला मिळालेत। एनआयएने जवळपास 150 जणांचे जबाब नोंदवलेत, तर 3D मॅपिंग आणि रिक्रिएशनने एनआयएने तिथे रिक्रिएशन देखील केले। दहशतवादी पीओके मधल्या हँडलर्सच्या संपर्कातही असल्याचं एनआयएच्या चौकशीतून समोर आलंय। एनआयएच्या डीजीच्या नेतृत्वात ही चौकशी सुरू असून त्याचा अहवाल आता लवकरच गृह विभागाकडे सोपवण्यात येणार आहे। दरम्यान पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएने 20हून अधिक ओव्हरग्राऊंड वर्कर्सवर लक्ष केंद्रित केले, ज्यांची एनआयए टीमकडून सखोल चौकशी केली जाते। कोटभवळ तुरुंगात बंद असलेल्या 2 ओव्हरग्राऊंड वर्कर्सची चौकशी करण्याची तयारी तपास यंत्रणा करतात। एनआयएची टीम लवकरच निसार अहमद उर्फ हाजी आणि मुस्ताक हुसेन याची चौकशी करू शकते। हे दोघेही ओव्हरग्राऊंड वर्कर्स एलईटीच्या दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान विरोधात आता मोठी कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जाते। यावर आता अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स यांनी भारत संयमाने उत्तर देईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। व्यापक प्रादेशिक संघर्ष टाळण्यासाठी भारताने सावधगिरीने प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा वॉशिंग्टनला आहे, असं व्हान्स यांनी सांगितलं। दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पाकिस्तान भारताला सहकार्य करेल अशी आशाही व्हान्स यांनी व्यक्त केली आहे। विशेष म्हणजे पहलगाममध्ये हल्ला झाला तेव्हा JD व्हान्स त्यांच्या कुटुंबासह भारताच्या दौऱ्यावर होते। या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेव्हा भारत दौऱ्यावर होते तेव्हाच पहलगाममध्ये हा भ्याड हल्ला झाला, तरीही त्यांनी भारत संयमाने उत्तर देईल असं म्हटलंय। बरोबर, ज्या पद्धतीनं अमेरिकेचे उपराष्ट्रपती यांनी ज्या पद्धतीने माहिती दिली आहे, त्यांनी वक्तव्य दिलेलं आहे, त्यांनी म्हटलंय की वॉशिंग्टन या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहे आणि सोबतच महत्त्वाचं म्हणजे भारत सरकार जे आहे ते निश्चितपणे पाकिस्तानी जो हल्ला केला, हा भ्याड हल्ला केला, त्या भ्याड हल्ल्याचं निश्चितपणे संयमाने उत्तर देईल। आणि ज्या पद्धतीनं पाकिस्तानच्या संदर्भात अमेरिकेची भूमिका आहे, अमेरिकेची भूमिका नेहमी भारताला पाठिंबा देण्यासारखी आहे आणि ते त्याच पद्धतीने ती कारवाई करावी अशी ही अपेक्षा उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली आहे। पण सोबतच जर बघितलं तर पाकिस्तानला एकटं पाडण्याचा प्रयत्न भारत सरकार करत आहे। भारत सरकारच्या माध्यमातून त्यांना विविध दबाव कसे आणता येईल यासाठी प्रयत्न सुरू झाले। त्यामध्ये आता हा उपराष्ट्रपतीचा हे वक्तव्य, या वक्तव्यामुळे असं म्हणावं लागेल की पाकिस्तानवर पुन्हा दबाव वाढलेला आहे। स्टुडिओ नक्कीच प्रशांत, दरम्यान त्यांनी म्हटलंय की भारत संयमाने उत्तर देईल, पण संयमाने उत्तर देईल याचा काय अर्थ निघतो? नाही, संयमाने उत्तर देईल याचा अर्थ जर आपण घेतला, महत्वाचं म्हणजे जर बघितलं त्या पद्धतीने माहिती घेते की पाकिस्ताननी काल ज्या पद्धतीने वक्तव्य दिलं, त्यांनी म्हटलंय की जसं बघितलं झालं की त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे की पाकिस्तान या संदर्भात पाकिस्तान आणि भारत या संदर्भात दोघांची चर्चा सुरू आहे आणि निश्चितपणे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती तर हे अत्यंत महत्वाचं आहे यातून की पाकिस्तानच्या संदर्भात देखील अमेरिकेची भूमिका जी आहे ही सामंजस्याचीच आहे आणि भारताला पाठिंबा देता या पहलगामच्या हल्ल्यासंदर्भात। त्यामुळे संयमाने उत्तर देईल याचा अर्थ निश्चितपणे जागतिक जे नियम आहेत, जागतिक स्तरावरच्या गोष्टी आहेत, त्या सगळ्यांचा विचार विनिमय करूनच निश्चितपणे भारत सरकार उत्तर देईल असं प्रकारचं संयमाचं वक्तव्य केलेलं आहे उपराष्ट्रपतींनी। त्यामुळे आता या संयमाचा अर्थ त्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय पातळीवरती घेण्याचा प्रयत्न निश्चितपणे या पद्धतीने होतोय। नक्कीच प्रशांत, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत परराष्ट्र तज्ञ अनय जोगळेकरजी उपस्थित आहेत। अनय जोगळेकरजी, जेव्हा JD व्हान्स यांनी हे वक्तव्य केलं की भारत संयमाने उत्तर देईल, दरम्यान संयमाने उत्तर देणं म्हणजे हल्ला न करणं याचा असा अर्थ होतोय का?
JD व्हान्स यांनी भारताकडनं अपेक्षा व्यक्त केलेली आहे. अशाच प्रकारची अपेक्षा अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो आणि संरक्षण सचिव पीट हेगेसेथ यांनी व्यक्त केलेली आहे. अर्थातच अमेरिका अपेक्षा व्यक्त करू शकतो. भारत हा अमेरिकेचा मित्र देश आहे, पण भारत आपल्याला जे करायचं ते करणार. आपल्याला राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने जे काही महत्वाचं आहे ते करणार. आणि ते करण्यासाठी जर पाकिस्तानमध्ये किंवा पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर हल्ला करणं असेल किंवा अन्य काही प्रकारची कारवाई असेल ती करण्यापासून भारताला कोणी रोखू शकत नाही. अमेरिकेला अशी चिंता आहे की जर भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं तर ते चीन विरुद्ध एक जागतिक आघाडी उभी करण्याचा जो प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यामध्ये भारताचं स्थान महत्वाचं आहे, तर त्यांची योजना कुठेतरी बारगळेल म्हणून ते दोघांनाही शांतता राखण्याचं आवाहन करत आहेत. पण पुन्हा एकदा सांगतो, भारत हे आपल्याला राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने जे आवश्यक आहे ते भारत करणारच. नक्कीच. आणि जी आणखी एक प्रश्न होता, जेव्हा अमेरिका असं म्हणते की भारत शांततेने उत्तर देईल, याचा अर्थ तो आंतरराष्ट्रीय दबाव भारतावर तयार करण्याचा प्रयत्न करतायत का? निश्चितच अमेरिका अशा प्रकारचा दबाव भारतावर तयार करेल. कारण शेअर बाजारात आपण बघितलं मागच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली जेव्हा भारत पाकिस्तान युद्धाची शक्यता उद्भवली तेव्हा. आणि अर्थातच म्हणजे सगळा काही दबाव अमेरिकाच करते असं नाही. जे सगळी गुंतवणूक आणि खासगी क्षेत्र, त्या कंपन्या, परदेशी कंपन्या, या सगळ्यांची एक भूमिका असते आणि या सगळ्यांची भूमिका युद्धविरोधी असते. कारण युद्ध झालं तर सगळ्यांच्याच व्यवसायावर, व्यापारावर परिणाम होऊ शकतो. पण त्यांना शेवटी जेव्हा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेचा, भारतातल्या नागरिकांच्या क्षेम कल्याणाचा विषय येतो आणि जेव्हा भारतातल्या पर्यटकांवर हल्ला करून अशा प्रकारची एक खोडी काढली जाते तेव्हा त्याला उत्तर न देणं हे भारताला शोभा देत नाही. भारत कशा प्रकारे उत्तर देईल ते आता आपण सांगू शकत नाही, पण भारत उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. दबाव असेलच, पण दबाव असला तरी आपण कारवाई त्याच्या विरुद्ध करू अशी मला खात्री आहे. नक्कीच. आणि जी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान कुठल्याही दबावाला न जुमानता भारत पाकिस्तानला चोख उत्तर देणारच. बोलूया तुर्तास पुढच्या बातमीकडे. दरम्यान भारताने पाकिस्तान विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वीपणे प्रतिमा उभी केली असल्याची माहिती आता समोर आली आहे. सरकारी सूत्रांकडून ही माहिती मिळतेय. तसंच आता भारताचं पुढचं पाऊल ही जागतिक सहानुभूती कृतीमध्ये रूपांतरित करण्याचं असेल अशी चर्चा आहे. भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये देखील सर्व अस्थायी सदस्य देशांशी सतत संपर्कात आहे. हे प्रकरण युरोपियन अफेअर्स काउन्सिलमध्येही मांडण्यात येणार आहे. दरम्यान पाकिस्तानच्या दहशतवादी अर्थपुरवठ्याला रोखण्यासाठी भारत 2 प्रमुख पावलं उचलण्याच्या विचारात असल्याचंही बोललं जातंय. दरम्यान आंतरराष्ट्रीय दहशतवादी अर्थसहाय्य आणि मनी लॉन्डरिंगवर लक्ष ठेवणाऱ्या FATF संस्थेच्या ग्रे लिस्टमध्ये पाकिस्तान 2018 पासूनच आहे. मात्र 2022 मध्ये त्यातून पाकिस्तानला वगळण्यात आलं होतं. पुन्हा या ग्रे लिस्टमध्ये आल्यास पाकिस्तानमध्ये थेट परकीय गुंतवणूक आणि भांडवली प्रवाहावर नकारात्मक परिणाम होणार आहे. दरम्यान अटारी वाघा सीमा गुरुवारी पूर्णतः बंद राहिली आणि त्याचा सर्वाधिक फटका पाकिस्तानामधील नागरिकांनाच बसलाय. सायंकाळी उशिरापर्यंत 70 पाकिस्तानी नागरिक अटारी सीमेवर उभे राहून आपल्या देशाकडून दरवाजे उघडण्याची वाट पाहत होते. मात्र पाकिस्तानने स्वतःच्या नागरिकांसाठीही गेट उघडण्यास नकार दिला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार अनेक भारतीय नागरिकही पाकिस्तानच्या बाजूला अडकले आहेत. ही परिस्थिती मानवीय दृष्टिकोनातून अत्यंत गंभीर आहे. सीमा प्रशासनाकडून दोन्ही देशातील अडकलेल्या नागरिकांची माहिती घेण्याचं काम सध्या सुरू आहे. दरम्यान पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय. कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, नौशेरा आणि अखनूरमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलंय. सध्या परिस्थिती नियंत्रणात आली असून सीमा भागात सतर्कता वाढवण्यात आली आहे. दरम्यान पहलगाममधील हल्ल्याचा संबंध हा जम्मूमध्ये झालेल्या 2023च्या दहशतवादी हल्ल्यासोबत असल्याची जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे.
या प्रकरणी आता मोठा खुलासाही समोर आलाय। सूत्रांच्या माहितीनुसार या हल्ल्याचा संबंध जम्मू 2023 मध्ये सैन्याच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी असू शकतो। दोन्ही घटनांमध्ये लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेच्या सहभागाचा संशय व्यक्त करण्यात येतोय। त्यामुळे तपास यंत्रणा आता दोन्ही प्रकरणातील समान धागे शोधत असून या दृष्टीने चौकशी वेगाने सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते।